हॅलो, कोण बोलताय? नन्न हेसरू लिंगप्पा. आहे का तुमचं रणवीर राजे? भैया साहेब ना? तेच ते भैया साहेब रणवीर राजे, तेच ते. कोण बोलतोय? भैया साहेब लिंगप्पा. हा लिंगप्पा, कशाला फोन केला होता? अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन करायला फोन केला की हो. कशाबद्दल? ते देवयानी आणि विक्रमचं लग्न लागलं की हो. हे लग्न व्हायला नको म्हणून तुम्ही खूप प्रयत्न केला नाही. विक्रमला किडनॅप केलं, पण त्याला सही सलामत सोडून आम्ही नीलच्या हवाली केलं. त्यानं ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी ठरलेल्या मंडपात घेऊन त्याचं लग्न लावून टाकलं. दुसऱ्याचं लग्न लावणं किती सोपं असतं की हो. लिंगप्पा, तुझी इथपर्यंत मजल गेली? तुमचं रगावणं चिडणं मी समजू शकतो बघा, पण काय बी काळजी करू नका. त्याच्या लग्नात काय बी कमी पडू दिलं नाही आम्ही. तुमच्या राजेश शिर्के घराण्याचं काय आहे ते? काय आहे ते? गुडविल, प्रतिष्ठा. ते प्रतिष्ठेला काय पण कमी पडणार नाही, त्या लेवलचं सगळं केलं बघा. आणि ते लग्नानंतर आम्ही पार्टी दिलं होतं, त्या पार्टीत टाऊनचं सगळं मोठं लोक आलं होतं बघा, कलावंत लोक आलं होतं. तुम्ही पण यायला पाहिजे होतं. खूप कौतुक वाटलं असतं बघा तुम्हाला. आता तुम्ही ओरडलं ना आमचं नाव घेऊन लिंगप्पा, तसं ओरडून कडकडून मिठी मारलं असतं आम्हाला, म्हणलं असतं लिंगप्पा वा वा वा. लिंगप्पा, हे तर फक्त सुरुवात आहे रणवीर राजे. याच्यानंतर तुम्ही ओरडायचं आणि मी फक्त हसायचं, कळलं? रागिणी वहिनी, खरं तर मी तुमच्यावर खूप नाराज होते. मला तुझी नाराजी समजू शकते, पण तुला माहिती आहे ना मी तुमच्या लग्नाला का नाही येऊ शकले. हो, म्हणूनच मी तुम्हाला माफही केलं. कशी आहे तुमची मैत्रीण आता? आता बरी आहे. खरं तर इथे येऊन हे घर सजवून तुला सरप्राईज द्यायचं होतं मला. थँक्यू. विक्रमराजे, तुम्ही आम्हाला लग्नाला बोलला असतं तर आम्ही आलो असतो. हो हो, आम्ही असं ऐकलं की मोठे मोठे हिरो हिरोईन आले होते म्हणून आम्हाला बोलवलं असतं तर आम्हाला बघायला मिळालंच ते. विक्रम आणि देवयानीच्या लग्नामध्ये तुम्हाला बोलवू शकलो नाही, त्यामुळे तुम्ही नाराज असणं आम्ही समजू शकतो. पण खरं तर हे लग्न ज्या परिस्थितीत झालं आहे म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना बोलवता नाही आला. आम्ही तुम्हाला कोणालाच लग्नाला बोलू शकलो नाही, पण तरी तुम्ही आमच्यावरचं प्रेम ज्या पद्धतीने व्यक्त केलं आम्ही खरंच तुमचे खूप आभारी आहोत. नाही हो, नाराज गिराज कायचं भाऊ, उलट तुमचं लग्न आमच्याच वस्तीत झालं असं समजून तयार लागलो आम्ही. होय की ना? जा बरं, हळदीचं ताट घेऊन ये बरं. आणजो लवकर, आणजो. चला या या या.
साईमा, साईमा, रणवीर, काय झालं? तुम्ही एवढे संतापलेले का आहात? साईमा, आमची भीती खरी ठरली. काय झालं रणवीर? आम्हाला कळेल असं काहीतरी सांगा ना. तुमच्या लाडक्या आदित्य राजांनी देवयानी बरोबर लग्न केलं. काय? कसं शक्य आहे? हो, आदित्य राजे तर. हो, त्यांना कोणीतरी किडनॅप केलं होतं. त्यांची सुटकाही झाली आणि त्यांनी आता देवयानी बरोबर लग्नही केलंय. हे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातलं आपल्याला काहीही माहीत नाही. शांत व्हा रणवीर. आमच्या आदित्य राजांनी लग्न केलं असेल यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही. पण तुम्हाला कोणी सांगितलं? लिंगप्पा, आदित्य राजांना किडनॅप करण्यात त्याचाच हात होता. त्यांचं लग्नही लावून देण्यात त्याचाच हात होता. आम्ही त्या लिंगप्पाला अजिबात सोडणार नाही. जाऊन गोळी घालतो त्याला. थांबा रणवीर. रागाच्या भरात असं काहीतरी करू नका की आम्ही आमच्या तिसऱ्या मुलालाही गमावून बसू. आदित्य राजांनी जर देवयानी बरोबर लग्न केलं असेल तर तुमची लिंगप्पा समोर आणि आमची देवयानी समोर हार झाली आहे. या पराभवाचा बदला घ्यायची ही वेळ नक्कीच नाहीये. मग आम्ही फक्त तमाशा पाहत राहावं असं तुम्हाला वाटतं का? रणवीर राजे, तमाशाच झालाय राजू शिर्के घराण्याचा. आदित्य राजे घर सोडून गेले असले तरी लग्नाच्या वेळी तरी निदान त्यांना आम्हाला बोलवावं असं वाटेल असं आईची वेडी आशा सांगत होते. विक्रमराजे, ही तुमच्या आयुष्याची पहिली लढाई आहे. ही लढाई तुम्ही हारलात तर विक्रमराजेचा माईम करवायला काही टाइम नाही लागणार. देवयानी, नवऱ्याला जर मुठीत ठेवायचं असेल तर अंगठी मुठीत घट्ट पकडून ठेव. तुझी पहिली आणि शेवटची लढाई आहे. देवयानी, आता आम्ही पार्टी बदलून तुझ्या पार्टीत आलो आहोत. आमच्या भावाचा संसार जर का सुखी करायचा असेल ना तर ही लढाई तुला जिंकावीच लागेल. चला आता अंगठीचा खेळ खेळूया. हं, टाकते. हा, शोधा. देवयानी, अगं बघत काय बसलीयस? शोध लवकर अंगठी, नाहीतर भाऊजी तुला फस. अगं अंगठी तू जिंकलीयस ना, मग चेहऱ्यावर हसू का नाहीये? जिंकण्याचा खरा आनंद आपल्या माणसासाठी हरण्यात असतो, हे मला आज कळलं. चल आता उखाणे घ्या बरं. देवयानी, चल, नवरी मुलगी, चल पहिले उखाणे तुला घ्या लागते. घे बरं, घे बरं.
अगं घे ना, लाजतेस काय? कशाला अजून राहिली ती? घे बरं मुखाना, घे बरं. पाय आता घेत नाही मी. घेऊ काय? हे बाय, मला तर कोणी म्हणतच नाही. मी घेतो. ऐका बरं. हा, लाज वाटते मला, पण घेतो. पिवे पिवे हरिण त्याचे हेकडे हेकडे पाय. पिवे पिवे हरिण त्याचे हेकडे हेकडे पाय. बबनराव कुठे दिसत नाही, खड्ड्यात पडले की काय? ओ डोंगरूची माय, आता तू घे. पाहून काऊन राहिली? उखाना उखाना. केवढा चंदन कस्तुरी, केवढा चंदन कस्तुरी यांचा मनमोहक वास. वसंतरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी आज. घ्या बरं रागिनी वहिनी, आता तुम्ही घ्या. कोण, मी? नाही नाही, घ्या लागते ना, नवऱ्याचं आयुष्य वाढते ना. घ्या घ्या. घे ना. पाय हो, आता नवऱ्यानं म्हटलं तर घेते. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. नीलराजांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. एवढं सगळं झाल्यावरही साईमा आम्हाला संयम पाळायला सांगतात. तूच सांग नताशा, कसा संयम पाळायचा आम्ही? रिलॅक्स रणवीर. तुमच्या मनातला राग मी समजू शकते, पण साईमा म्हणतात तेही बरोबर आहे. संयम पाळायला हवा. यापूर्वीच आमचं एवढं नुकसान झालंय की आताही जर आम्ही संयम पाळला तर आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होईल, आणि तशी वेळ आम्हाला आमच्यावर येऊ नाही द्यायची. तशी वेळ तुमच्यावर येणारही नाही, कारण की तुम्ही एकटे नाही आहात. या लढाईत मीही तुमच्या बरोबर आहे. हो नताशा, तू आमच्या बरोबर आहेस म्हणूनच तुला सांगतो, ज्या लिंगप्पाने आमच्या विरोधात आदित्यराजांना वापरलं त्याचे आता शेवटचे दिवस आहेत, आणि त्याच्या वाईट दिवसांना आजपासूनच सुरुवात झाली आहे. रणवीर राजे, लिंगप्पाचे वाईट दिवस जरी आजपासून सुरू होणार असले ना, तरी तुमचे वाईट दिवस कधीच सुरू झाले. आता तुमच्या दोघांमध्ये शेवट गोड कोणाचा होणार ते मात्र मी ठरवणार.